नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSTCT PYQ सिरीज मध्ये हा आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या धड्यावरचे मागील 2018 ते 2022 ह्या वर्षांमध्ये आलेले प्रश्न सोडवणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. फर्स्ट क्वेश्चन. The expression for electric field intensity at a point outside uniformly charged thin plate sheet is D is the distance of point from plane sheet. हे आपल्याला दिले. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर आपल्याला एक थिन प्लेट शीट दिली आणि ती युनिफॉर्मली चार्ज्ड आहे आणि तिच्या समोर एक पॉइंट आपण कुठेतरी घेऊया ज्याचं D एवढा अंतर आहे तो प्लेन शीट पासून, आणि त्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल असा प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिलं आपण सिच्युएशनची डायग्राम काढून घेऊया. बघा, लेट अस कन्सिडर ही अशा पद्धतीने एक शीट आपण विचारात घेऊया आणि आपल्याला गॉस लॉ वापरायचा आहे या ठिकाणी. आणि गॉस लॉ साठी गॉशियन सरफेस हे फार इम्पॉर्टंट असतं. तर मी इथे बघा एक सरफेस एरिया सिलेक्ट करतो, एक छोटासा. ठीक आहे, हा सरफेस एरिया गॉशियन सरफेस सांगतोय मला, हा असा, आणि इकडनं तो बाहेर आलाय मागच्या दिशेने. लक्षात येतं? सो हा एक सरफेस एरिया आहे छोटासा, आणि जो मी इथे दाखवू शकतो ह्याची व्हॅल्यू, हा सरफेस एरिया या शीट वरचा आहे आणि हा मी गॉशियन सरफेस फाइंड आउट करतो. बघा, हा एक गॉशियन सरफेस आहे. कोणता? हा आणि हा एक इमॅजिनरी सरफेस आहे. हा सरफेस एरिया मी इथे अशा पद्धतीने दाखवतोय आणि ह्याच्या मागच्या साईडचा सरफेस एरिया मी इथे अशा पद्धतीने दाखवतोय. आता हे सरफेस एरियाच्या एका लोकेशनला, म्हणजे इथे आणि इथे, हे लोकेशन किती अंतरावर आहे, तर ह्या शीट पासून ते D एवढ्या अंतरावर आहे. तसंच हा सुद्धा पॉइंट जो आहे हा D एवढ्या अंतरावरती आहे या शीट पासून. बघा, ही शीट आता आपल्याला मागून येतोय हा पॉइंट, त्यामुळे ही शीट D एवढ्या अंतरावर अशा पद्धतीने आपण दाखवूया. त्यामुळे हे दोन पॉइंट आहेत. लेट अस से हा पॉइंट आहे B आणि हा पॉइंट आहे A. तर ऍट पॉइंट A अँड पॉइंट B, जे की इक्विडिस्टन्स आहे D एवढ्या अंतरापासून या शीट पासून. बरं, ही शीट कशी आहे, तर ही युनिफॉर्मली चार्ज आहे. बरं, चार्ज कुठला आहे, तर तो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, वी डोंट नो राईट नाउ. सो वी जस्ट सिम्पली कन्सिडर अ पॉझिटिव्हली चार्ज्ड प्लेट फॉर अ सिम्प्लिसिटी. अशा पद्धतीने. सो ही युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे चार्जेस. असेच चार्ज मागच्या दिशेने असतील. मागचा जो एरिया आहे प्लेटचा तो. ही प्लेट म्हणजे इथे 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट बद्दल आपण बोलतोय, आणि हे जे चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजेच काय, तर चार्ज डेन्सिटी आपण इथे विचारात घेऊया, जी की किती असते, सिग्मा असते. सो सिग्मा अमाऊंट ऑफ चार्ज डेन्सिटी ह्या प्लेटवरती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यातला एक युनिट सरफेस एरिया आपण इथे निवडला आहे, जो की DS एवढा आहे, व्हेरी स्मॉल, आणि त्याचा एरिया वेक्टर किती असणार आहे, तर हा अशा पद्धतीने असेल. बरं, ह्या बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्हली चार्ज दिस इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड आउटवर्ड. लक्षात घ्या, ही आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि हा आहे एरिया वेक्टर DS. त्याप्रमाणे इथे काय होईल, तर हे चार्ज मागच्या दिशेने आणि हा जो गॉशियन सरफेस आहे हा मागच्या दिशेने, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी मागे येईल अशा पद्धतीने. ही आहे इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू, आणि ह्याचा सुद्धा एक DS एवढाच एरिया वेक्टर आहे, तर तो आपण असा दाखवू. बघा, एरिया वेक्टर हा नेहमी परपेंडिक्युलर असतो त्या पर्टिक्युलर एरियाला. त्यामुळे अशा पद्धतीने हे DS आणि हे E आपण दाखवू शकतो व्हेक्टोरियली, कारण ते दोन्ही वेक्टर्स आहेत. तर ही सिच्युएशन आहे आणि आपल्याला ह्या सर्टन पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे, आणि त्यासाठी आपण गॉस लॉ वापरूया. सो अकॉर्डिंग टू गॉस लॉ, आपला गॉस लॉची जनरल स्टेटमेंट काय असते, इंटिग्रेशन ऑफ E बार डॉट DS बार इज इक्वल टू Q एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन नॉट. लक्षात घ्या, इंटिग्रेशन ऑफ E बार डॉट, ह्या ठिकाणी आपल्याला दोन इलेक्ट्रिक फील्ड आहेत. लेट अस से ऍट पॉइंट B इलेक्ट्रिक फील्ड इज EB असं मी नाव देतो. ऍट पॉइंट A हा वेक्टर आहे
हा वेक्टर आहे, हा सुद्धा वेक्टर आहे अँड ॲट पॉईंट ए इलेक्ट्रिक फील्ड इज ई ए असं मी नाव देतो. तर मला इथे दोन टर्म्स मिळतात. इट इज इंटिग्रेशन ऑफ ई ए डॉट डी एस वेक्टर प्लस इंटिग्रेशन ऑफ ई बी डॉट डी एस वेक्टर जे की इक्वल टू क्यू एनक्लोज्ड. क्यू एनक्लोज्ड किती असणार आहे माझं, तर क्यू एनक्लोज्ड हा ह्या पर्टिक्युलर जी शीट आहे त्याच्यामध्ये असलेला एनक्लोज्ड असलेला चार्ज. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू सिग्मा एरिया. आपला एरिया किती आहे या प्लेटचा, तर तो कॅपिटल ए एवढा एरिया घेऊया. त्याच्यामध्ये आपण हा छोटासा एरिया डीएस एवढा निवडलेला आहे. लक्षात घ्या, त्याचं इंटिग्रेशन करून आपण टोटल एरिया मिळवू शकतो इथे. त्यामुळे एनक्लोज्ड चार्ज हा या शीटवरचा आहे जो की सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू दॅट शीटचा एरिया. अशा पद्धतीने आपण क्यू एनक्लोज मिळवतोय. सो आपल्याला सिग्मा टाइम्स एरिया हे आपल्याला इथे लिहायला लागेल ॲज अ क्यू एनक्लोज आणि खाली 1/epsilon येणारच आहे. सो ही इंटिग्रेशन्स मी कशी सॉल्व्ह करणार, तर जसं की इलेक्ट्रिक फील्ड्स ह्या युनिफॉर्म आहेत कारण इथे युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन्स आहे आणि एका इक्वल डिस्टन्सला आहेत. त्यामुळे ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या मॅग्निट्यूड सेम आहेत. बघा, ही जी ईबी आणि हे ई आहे त्यांच्या मॅग्निट्यूड सेम आहेत. त्यामुळे आपण त्या कॉन्स्टंट असल्यामुळे सध्या तरी बाहेर घेऊया त्यांना. आणि ह्या दोघांमध्ये अँगल सुद्धा झिरो आहे. बघा, ह्या ईबी आणि ह्या डीएस मध्ये अँगल झिरो आहे, थिटा इथे झिरो आहे आणि ह्या डीएस आणि ई ए मध्ये सुद्धा थिटा काय झिरो आहे. त्यामुळे ह्यांचा डॉट प्रॉडक्ट हा ही सिम्पली त्यांचं मल्टिप्लिकेशन येते. त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएस बार आपण रादर असं लिहू शकतो सुरुवातीला. त्याच्यानंतर इट इज ई बी इंटू डीएस अपॉन सिग्मा ए अपॉन ॲप्सिलॉन नॉट. त्यानंतर ह्यांच्यामध्ये ई ए हा कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन डीएस मी असं लिहितो, पुन्हा ई बी कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन डीएस पुन्हा असं लिहितो. मग ई आणि ई बी तसेही सेम आहे त्यामुळे ह्या दोन्ही टर्म्स सेम होतील. त्यामुळे मी असं लिहू शकतो इट इज 2 टाइम्स ई इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएस जे की एरिया वेक्टर असणार आहे, टोटल एरिया. इंटिग्रेशन ऑफ डीएस हे टोटल एरिया आहे आणि इकडे सिग्मा टाइम्स ए अपॉन ॲप्सिलॉन. हा 2 कुठून आलाय, तर या दोन्हीही टर्म्स सेम आहेत, त्यांच्या मॅग्निट्यूड सेम आहेत म्हणून आलाय. तर हा एरिया ह्याच्याशी कॅन्सल होईल आणि मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हवी आहे. सो ई इज इक्वल टू इट इज सिग्मा अपॉन ट्वाइस ॲप्सिलॉन नॉट. हा एक फॉर्म्युला मला मिळून जातो. बघा, ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ॲट पॉइंट बी अँड ॲट पॉइंट ए, जी किती मिळाले मला, सिग्मा अपॉन ट्वाइस ॲप्सिलॉन नॉट इथे मिळते आणि इथे सुद्धा सिग्मा अपॉन ट्वाइस ॲप्सिलॉन नॉट मिळते. आता प्रश्न असा आहे की हे जे आन्सर मिळते हे डिपेंड करतं का डी वरती, तर ह्या पूर्ण उत्तरामध्ये डी नाही आहे. याचा अर्थ इट इज इंडिपेंडेंट ऑफ डी. म्हणजे ह्या ठिकाणी आपण कोणत्याही लोकेशनला इलेक्ट्रिक फील्ड विचारात घेतली तर आपल्याला व्हॅल्यू ही एवढीच मिळणार आहे आणि त्यामुळे आपलं उत्तर काय राहणार आहे ह्या प्रश्नाचं, ऑप्शन ए. सो ऑप्शन ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. A series combination of N1 capacitors, each of capacity C1 is charged to potential difference 3V. Another parallel combination of N2 capacitors, each of capacity C2 is charged to potential difference V. The total energy stored in both the capacitors is same. Then the value of C1 in terms of C2 is. Options आपल्या समोर दिलेत. बघा, या प्रश्नामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक जनरलाइज फॉर्म्युला काढून घ्यायला लागेल. ज्या केसमध्ये आपण एन नंबर ऑफ कॅपॅसिटर्स ज्या वेळेला सिरीजमध्ये जोडतो आणि पॅरलमध्ये जोडतो त्यावेळेला त्यांचा एक जनरलाइज फॉर्म्युला आपल्यासमोर असतो, तो आपण शोधूया आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करूया. तर बघा, जर माझ्याकडे 2 आयडेंटिकल कॅपॅसिटर्स आहेत ज्यांची किंमत आहे सी, तर ह्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ज्याला मी सी एस म्हणतो, तर तो मी कसा काढेल, 1/CS इज 1/C प्लस 1/C म्हणजेच 2/C आणि त्याच्यावर CS मला C/2 एवढा मिळून जातोय. त्याचप्रमाणे जर मी 2 आयडेंटिकल कॅपॅसिटर्स पॅरलली कनेक्ट करून घेतले तर मला इथे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ज्याला मी CP म्हणेन, बरं यांची व्हॅल्यू किती आहे तर Cच आहे, तर इट इज C प्लस C 2 टाइम्स C असं मिळून जात आहे. म्हणजे मी ज्यावेळेला 2 कॅपॅसिटर्स वापरतो त्यावेळेला इथे 2 नंबर येतोय, ज्यावेळेला इथे 2 कॅपॅसिटर्स वापरतो त्यावेळेला इथे 2 नंबर येतोय. याचा अर्थ काय होतो, तर जर मी N कॅपॅसिटर्स जोडतोय, N कॅपॅसिटर्स कसे जोडतोय तर एकदा सिरीज मध्ये किंवा पॅरलल, तर मला त्याचे करस्पॉन्डिंग
इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स कसे मिळणार आहेत? सिरीज साठी CS असं आपण लिहू शकतो, इट इज C/N, आणि पॅरलल साठी CP जे की N टाइम्स C. हा जनरलाइज फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे. त्याचा वापर करून आपण इथे दिलेल्या प्रश्नाला सोडवणार आहोत. जसं की या प्रश्नामध्ये सिरीज कॉम्बिनेशन असलेले N1 नंबर ऑफ कपॅसिटर्स आपण घेतोय, त्यामुळे आपल्याला चित्र काढायची गरज नाही. N1 कपॅसिटन्स ज्यावेळेला आहे त्यावेळेला आपल्याला हा फॉर्म्युला वापरून अशा पद्धतीने लिहिता येईल बघा. N1 कपॅसिटर्स ज्यांची कपॅसिटी किती आहे? C1 आहे. इन सिरीज असं ज्यावेळेला असतील त्यावेळेला इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स ज्याला आपण CS म्हणूया, सिरीज मध्ये आहेत म्हणून, तर आपण त्या ठिकाणी असं लिहूया C1/N1. आणि N2 कपॅसिटर्स बघा, कपॅसिटर्स म्हणावं लागेल आपल्याला, जे आहेत C2 कपॅसिटी एवढे इन पॅरलल, त्यावेळेला आपण काय म्हणू? त्यांचा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स हा CP जो की N2 टाइम्स C2 एवढा आपण घेऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला दिलंय की टोटल एनर्जी ह्या दोन्ही कपॅसिटर्स मध्ये सेम आहे. याचा अर्थ आपण पहिल्यांदा टोटल एनर्जीची एक जनरल डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, टोटल एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर. सो टोटल एनर्जी ज्याला E म्हणतो आपण 1/2 CV² असं आपण लिहित असतो. तर त्यामुळे आपण इथे हा जो पहिला कॉम्बिनेशन आहे कपॅसिटर्सचं, जे की N1 कपॅसिटर्स सिरीज मध्ये जोडतोय, तर त्यांचा एनर्जी आपण E1 म्हणूया, आणि त्याचा फॉर्म्युला बनतो आपला इट इज 1/2 CS टाइम्स 3V². त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स 3V एवढा आहे, त्यामुळे आपण इथे ती व्हॅल्यू घेतोय. अर्थात CS आपला किती आहे? तर इट इज C1/N1. सो C1/N1 टाइम्स 9V². ही झाली E1. त्याचप्रमाणे E2 आपण काढू शकतो दुसऱ्या कॉम्बिनेशन साठी, ज्यामध्ये आपण पॅरलल कपॅसिटर जोडतोय C2 कपॅसिटर्स, तिथे ते N2 अमाऊंट ऑफ आहेत. सो इट इज 1/2 CP, आणि पोटेन्शियल डिफरन्स मात्र त्यांच्या अक्रॉस V एवढंच आहे. सो इट इज V². सो 1/2 CP किती आला आपला? इट इज N2 C2 इंटू V². लक्षात येते? त्यामुळे अशा पद्धतीने हे दोन एनर्जीला इक्वेट करायचे, कारण ह्या कशा आहेत? सेम आहे, तसं त्यांनी गिव्हन मध्ये दिलंय. सो आपण इक्वेट करूया त्यांना. E1 इज इक्वल टू E2, आणि त्यामुळे इथे 1/2 C1/N1 9V² which is equal to 1/2 into C2 V². इथे V² आणि हाफ हे दोन्ही साईडने कॅन्सल होतील. वी आर इंटरेस्टेड इन C1. सो C1 साठी काय म्हणून जाईल आपल्याला? N1 आपल्या इकडे जाईल, N1 into C2 अपॉन 9 इथे येईल, आणि हे आपलं उत्तर राहील बघा. त्यामुळे C1 इन टर्म्स ऑफ C2 आपल्याला काय मिळाला? N1 N2/9 टाइम्स C2. त्यामुळे ऑप्शन A हा आपलं करेक्ट उत्तर आहे, आणि हा प्रॉब्लेम आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following combinations of 7 identical capacitors, each of 2 microfarad, gives a resultant capacitance of 10/11 microfarad? बघा, आपल्याला इथे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन दिलेत, आणि ह्यांचा रिझल्टंट हा आपल्याला 10/11 मायक्रोफॅरेड एवढं आन्सर देणारा पाहिजे. तर ह्यापैकी आपल्याला प्रत्येक ऑप्शन सोडून बघायला हवा खरं म्हटलं तर, आणि मग फायनल उत्तर कळू शकतं. पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी हा D जो ऑप्शन आहे, जो की करेक्ट आहे, त्याला मी सोडून दाखवतो. सो D ऑप्शन मध्ये 5 पॅरलल आणि 2 सिरीज मध्ये आहेत, आणि ह्यांचा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स एवढा कसा येतो हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर बघा, इथे 5 आयडेंटिकल कॅपॅसिटर ज्यावेळेला पॅरलल मध्ये असणार आहे, त्यावेळेला सर्किट डायग्राम त्याची ही आपण अशा पद्धतीने काढूया. हे आपले 5 आयडेंटिकल कपॅसिटर्स C C C C आणि पुन्हा C, आणि हे पुढे जाऊन ह्या 2 कपॅसिटर्सना सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. हे दोन्ही कपॅसिटर्स स्वतः एकमेकांशी सिरीज मध्ये आहेत, आणि हे 5 यांच्यासोबत सिरीज मध्ये येत आहेत. त्यामुळे
हे आहे आपलं नेटवर्क. ह्यामध्ये आपल्याला इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स कसं फाइंड आउट करायचं ते बघायचंय. सो इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स साठी पहिल्यांदा आपल्याला ह्या नेटवर्कचा इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स काढून घ्यायला लागेल, ज्याला आपण सी पॅरलल असं सीपी नाव देऊया. त्यानंतर हे दोन जे आहेत हे सिरीज मध्ये आहेत, त्यामुळे आपण याला म्हणूया सीएस. सो अशा पद्धतीने हा नेटवर्कला आपण अशा चित्रामध्ये दाखवू शकतो. नेक्स्ट आपण ह्या दोघांचा इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स फाइंड आउट करू, ज्यामध्ये मला हा फायनल सी इक्विव्हॅलन्स एवढा कपॅसिटन्स आहे असं सांगता येईल. सी इक्विव्हॅलन्स म्हणजे काय असणार आहे, तर हे दोघं सिरीज मध्ये आहेत, त्याप्रमाणे मला सी इक्विव्हॅलन्स फाइंड आउट करावं लागेल. तर सगळ्यात पहिला मी सीपी फाइंड आउट करतो. बघा, सीपी म्हणजे 5 कपॅसिटर्स पॅरलल आहेत, त्यामुळे मला सिम्पली त्यांचे ऍडिशन करायचे. 2 मायक्रोफॅरेड प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2. दिस इज 5 टाइम्स 2 मायक्रोफॅरेड अँड जे की आपलं उत्तर देते 10 मायक्रोफॅरेड. ओके, नेक्स्ट आहे सीएस. सो सीएस हे सिरीज मध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला 1/CS इज इक्वल टू 1/C प्लस 1/C असं लिहावं लागेल, जे की 2/C एवढा आहे. आणि ह्यामध्ये CS आपला C/2 एवढा बनेल, ज्यामध्ये C आपला 2 मायक्रोफॅरेड एवढा आहे, त्यामुळे 2/2 इज 1 मायक्रोफॅरेड एवढं उत्तर मला CS मिळते त्या ठिकाणी. आता राहतो प्रश्न सी इक्विव्हॅलन्स, जे की आपल्याला फायनली चेक करायचंय. तर सी इक्विव्हॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी मी अशा पद्धतीने फॉर्म्युला वापरतो. 1/C इक्विव्हॅलन्स इज इक्वल टू 1/CS प्लस 1/CP. ह्या ठिकाणी CS ची व्हॅल्यू 1 आलेली, 1 मायक्रोफॅरेड, आणि CP ची व्हॅल्यू 10 आली. सो 10 प्लस 1 इट इज 11/10. हे आहे 1/C इक्विव्हॅलन्स, आणि त्यामुळे C इक्विव्हॅलन्स इज 10/11 मायक्रोफॅरेड. त्यामुळे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की 5 कपॅसिटर्स पॅरलल आणि 2 सिरीज मध्ये जर आपण जोडू तर आपल्याला 10/11 मायक्रोफॅरेड एवढं उत्तर इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स म्हणून मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. In a parallel plate air capacitor, the distance between the plates is reduced to 1/4 and space between them is filled with a dielectric medium of constant 2. If the initial capacity of the capacitor is 4 microfarad, then its new capacity is. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कॅपॅसिटर ड्रॉ करून घेऊया. कॅपॅसिटर हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे, त्यामुळे आपण 2 पॅरलल प्लेट घेऊया इथे. ओके, हा अशा पद्धतीने आपल्याकडे एक कॅपॅसिटर आहे. ह्या 2 प्लेट्स मधलं सेपरेशन आपण स्मॉल डी ने डिफाइन करूया, आणि ह्या प्लेट्सचा एरिया कॅपिटल ए आहे. असं जर असेल तर कॅपॅसिटन्स ऑफ दिस कॅपॅसिटर इज एप्सिलॉन नॉट टाइम्स A/D, जो की 4 मायक्रोफॅरेड एवढं आपल्याला गिवन मध्ये दिलंय. आता नेक्स्ट कॅपॅसिटर आपल्याला असा घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये जी प्लेट आहे त्या 2 प्लेट्स मधलं सेपरेशन हे कमी झालं. कितीने कमी झालंय, तर 1/4 ऑफ प्रिव्हियस डिस्टन्स. म्हणजे हे जे सेपरेशन आहे ते आता D/4 एवढं राहील. प्लेटचा एरिया मात्र तेवढाच आहे, आणि सोबत त्याच्यामध्ये आपण एक डायइलेक्ट्रिक मीडियम इन्सर्ट करतोय. बघा, हे अशा पद्धतीने मी एक डायइलेक्ट्रिक स्लॅब याच्या आतमध्ये इन्सर्ट करतोय. ह्या डायइलेक्ट्रिक स्लॅबमुळे काय होतंय, मगाशी ज्या कॅपॅसिटर मध्ये एअर होती तिथे आता हे डायइलेक्ट्रिक स्लॅब बनून राहिले, आणि ह्या डायइलेक्ट्रिक स्लॅबचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो की 2 एवढा आहे. म्हणजे इथे एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू दिली 2. ह्या ठिकाणी एप्सिलॉन आर म्हणजे इथे एअर असल्यामुळे एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू 1 होती. ठीक आहे. सो नवीन कॅपॅसिटर जो आहे नेक्स्ट वाला, त्याला आपण त्याचा कॅपॅसिटन्स C प्राइम म्हणूया. तर त्यामध्ये मॉडिफिकेशन्स म्हणून काय घ्यायला लागेल, तर एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर, त्यानंतर एरिया तसाच राहणार आहे ह्या ठिकाणी सुद्धा, पण डिस्टन्स मात्र D/4 एवढं राहते. हा 4 जर आपण वर नेला तर इट इज 4 टाइम्स एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट केली तर एप्सिलॉन नॉट A/D हे माझं नेक्स्ट स्टेपला उत्तर मिळते. 4 to 8
8 इंटू हा जो पूर्ण ही जी पूर्ण क्वांटिटी मला मिळते ही ऍक्च्युली सी आहे बघा, ठीक आहे. सो इट इज 8 टाइम्स सी. त्यामुळे माझा सी प्राईम जो आलाय इज 8 टाइम सी एवढा आलाय. त्यामुळे न्यू कॅपॅसिटी किती असं विचारलं तर मला सी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट पहिली गोष्ट म्हणजे करायला लागेल, जी की 8 इंटू 4 मायक्रोफॅरेड आहे आणि याचं उत्तर येतंय 32 मायक्रोफॅरेड. सो दिस इज द आन्सर. त्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. A charged cylinder of radius 3 mm has a surface charge density 4 microcoulomb per meter square. It is placed in a medium of a dielectric constant 628. The electric intensity at a point at a distance of 1.5 meter from its axis is. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं इथे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. कोणाची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण फाइंड आउट करणार आहोत? तर एक चार्ज सिलेंडर दिलाय ज्याची रेडियस 3 mm एवढी आहे. तर आपण पहिली डायग्राम काढूया त्याची. एक 3 mm एवढी रेडियस असलेला, अर्थात त्याची लेंथ बद्दल कोणतीही माहिती आपल्याला दिलेली नाहीये. सो आपण अंदाजे लेंथला कॅपिटल एल किंवा स्मॉल एल ने डिफाइन करू आणि हा एक सिलेंडर आपण रिप्रेझेंट करूया दिलेल्या सिच्युएशन प्रमाणे. हा सिलेंडर वरती सरफेस चार्ज डेन्सिटी आहे आणि आपल्याला माहिती आहे आपण सरफेस चार्ज डेन्सिटीला सिग्माने डिफाइन करतो. ठीक आहे. सिग्मा म्हणजे काय? तर चार्ज पर युनिट एरिया. अशा पद्धतीने आपण सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी सांगत असतो. आपल्याला 1.5 मीटर एवढ्या अंतरावरती विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? इट्स ऍक्सिस. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपण एक ऍक्सिस कडे याचा सेंट्रल ऍक्सिस हा काहीसा अशाप्रमाणे आणि विथ रिस्पेक्ट टू ऍक्सिस 1.5 मीटर एवढ्या अंतरावरती म्हणजे काहीसं इथे आपण ते 1.5 मीटर एवढं अंतर घेऊ शकतो. ह्या पॉइंट पी ला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे असा प्रश्न केलाय. तर त्यासाठी आपण गॉस लॉ वापरणार आहोत आणि गॉस लॉ मध्ये गॉशियन सरफेस महत्वाचा असतो. सो सगळ्यात पहिला मी इथे गॉशियन सरफेस काढून घेतो बघा. ओके. गॉशियन सरफेस हा एक इमॅजिनरी सरफेस आहे आणि ह्या सरफेस वरती हा पॉइंट पी आपण घेतोय. त्यामुळे गॉशियन सरफेसची रेडियस ही आपण नेहमी स्मॉल आर ने डिफाइन करूया आणि हा जो सिलेंडर आहे त्याची रेडियस कॅपिटल आर ने आपण डिफाइन करतोय. ह्या सिलेंडर वरती 3 सरफेस एरिया आहेत. एक म्हणजे हा पूर्ण असा कर्व्ड सरफेस एरिया, दुसरा इकडे आणि खाली असे 2 वर आणि खाली असतात. पण गंमत म्हणजे काय तर चार्ज आहे या सिलेंडर वरती, त्याच्यामुळे तयार होणारा फ्लक्स जो आहे तो आउटवर्ड रॅडिएट होतो. त्यामुळे तो फ्लक्स असा बाहेर नाही येत आहे, खाली जात नाहीये, तो फक्त आणि फक्त कर्व्ड सरफेस वरनच रॅडिएट करतोय बाहेरच्या दिशेने. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन तर ही अशा पद्धतीने असणार आहे. आपण सांगू शकतो जर ही सरफेस चार्ज डेन्सिटी पॉझिटिव्ह असेल तर, अर्थात ती इथे पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपल्याला त्याची काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे डिरेक्शन माहितीची आहे आपल्याला आणि ह्याची मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू किती आहे ते आपण फाइंड आउट करणार आहोत. त्यामुळे आर हे जे डिस्टन्स दिलंय त्या ठिकाणी आर आपल्याला 1.5 मीटर एवढं सांगितलेलं आहे आणि हा जो स्मॉल आर आहे ह्याची व्हॅल्यू आपल्याला 3 मिलीमीटर एवढी दिलेली आहे. त्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला तर आपल्याला रेडीमेड फॉर्म्युला आपल्यासमोर नाहीये. आपल्याला गॉस लॉचा वापर करून फायनल उत्तर मिळवायचे. तर अकॉर्डिंग टू गॉस लॉ आपण काय म्हणूया बघा. इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू क्यू एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर असं आपण गॉस लॉ वापरतो. तर यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड ही एक्सटर्नल असू शकते किंवा इंटरनल असू शकते जी चार्जेस मुळे तयार झालेली आहे. हा जो डीएस आहे हा एरिया वेक्टर आहे आणि हा तुमच्या गॉसियन सरफेसचा एरिया असतो. ठीक आहे. क्यू एनक्लोज्ड हा जे आपला सिलेंडर आहे त्याच्या आतमध्ये जो एनक्लोज चार्ज आहे त्या चार्ज बद्दलची माहिती देतोय आणि एप्सिलॉन नॉट आणि एप्सिलॉन आर यामधले एप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आणि एप्सिलॉन आर ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असते जी की एका मीडियमचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो जो आपल्याला इथे
दिलेला आहे 628. तो हा एक नंबर आहे आणि ही ऍप्सिलॉन नॉट म्हणजे ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. त्यामुळे ह्या गोष्टी दिल्यात, आपण लगेचच इथे एक फॉर्म्युला डिराइव्ह करूया. ई तशी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ डीएस हा जर मला हवा असेल आणि क्यू एनक्लोज साठीचा फॉर्म्युला जर मी विचारात घेतला तर इट इज सिग्मा टाइम्स एरिया. सो सिग्मा टाइम्स एरिया अपॉन ऍप्सिलॉन नॉट ऍप्सिलॉन नॉट. हा जो इंटिग्रेशन ऑफ डीएस आहे तो ह्या गॉसियन सरफेसचा एरिया वेक्टर आहे, जो की कर्व्ड सरफेस एरिया नुसार राहतो. दॅट इज 2 पाय आर इंटू एल. सो एल ही लेंथ आहे, ते मी डिफाईन नाही केलेली, पण आपण इथे एल ही लेंथ ऑफ सिलेंडर अशी डिफाईन करून घेऊया. आणि इथे सिग्मा टाइम्स एरिया सुद्धा पुन्हा आता हा सिलेंडरचा एरिया बघा, कारण क्यू एनक्लोज हा सिलेंडर मधला आपला चार्ज आहे, त्यामुळे त्याच्यावर असलेली सरफेस चार्ज डेन्सिटी आणि तो सरफेस एरिया आपल्याला विचारत घ्यावा लागेल. त्यामुळे तिथे आपण 2 पाय कॅपिटल आर एल घेणार. लक्षात घ्या, इथे कॅपिटल आर हा आपला सिलेंडरची रेडियस सांगतो आणि स्मॉल आर हा गॉसियन सरफेसची रेडियस सांगतो. ही गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगतोय कारण इथे कन्फ्युजन होऊ शकतं आपलं. अपॉन ऍप्सिलॉन नॉट ऍप्सिलॉन आर हा आपला डिनॉमिनेटर. सो आता E इज इक्वल टू आपल्याला फायनली काय मिळते बघूया, सिग्मा आर अपॉन ऍप्सिलॉन नॉट ऍप्सिलॉन आर, आणि हा आर इकडे खाली येऊन राहतोय, बाकी हा 2 पाय ह्याच्याशी कॅन्सल होतोय, हा एल ह्याच्याशी कॅन्सल होतोय. सो हा मला एक फॉर्म्युला मिळतोय. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड द सिलेंडर. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळालाय. आता आपण हा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर सोडवूया. बघा, E इज इक्वल टू सिग्मा आर अपॉन ऍप्सिलॉन नॉट ऍप्सिलॉन आर इंटू आर असा हा फॉर्म्युला आपण मागाशी मिळवलाय. आणि ह्यामध्ये आपल्याला सिग्माची व्हॅल्यू इथे त्यांनी गिव्हन मध्ये दिले, ते आपण लिहून घेऊया. इट इज 4 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. ह्याला आपण SI मध्ये कन्वर्ट करूया. 4 इंटू 10⁻⁻6 कुलम पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या समोर दिलेला आहे स्मॉल आर ची व्हॅल्यू, जी की 1.5 मीटर एवढी आहे. ही ऑलरेडी SI युनिट मध्ये आहे. कॅपिटल आर जी की सिलेंडरची रेडियस आहे, इट इज 3 mm. त्याला आपण 3 इंटू 10⁻³ मीटर लिहितोय. त्यानंतर ऍप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायची, जी की 8.85 इंटू 10⁻12 ही SI युनिट मध्ये आहे. आणि ऍप्सिलॉन आर हा एक नंबर असतो जो की 628 एवढा राहतो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण इथे सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय उत्तर मिळते बघूया. सो इट इज 4 इंटू 10⁻6 इंटू कॅपिटल आर इज 3 इंटू 10⁻³ अपॉन epsilon naught is 8.854 into 10⁻12 into 628 into small r जो की 1.5 एवढा आहे. आता हे गणित जर तुम्ही पुढे सोडवलं तर तुम्हाला 0.001439 into 10⁻³ एवढं उत्तर मिळून जातं आणि जे आपण फायनली लिहू शकतो 1.439. दिस इज द आन्सर. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, अर्थात त्याचं युनिट काय तर व्होल्ट पर मीटर. ठीक आहे, SI युनिट मध्ये आहे. त्यामुळे इथे आपल्याला बघा 1.439 ला राउंडिंग ऑफ केलं जर आपण तर आपण असं लिहू शकतो, इट इज 1.44 व्होल्ट पर मीटर. त्यामुळे ऑप्शन ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. Two charges of equal magnitude, small q, are placed in air at a distance of 2a apart, and third charge -2q is placed at a midpoint. The potential energy of the system is. तर सगळ्यात पहिला आपण सिस्टीमची डायग्राम काढून घेऊया. आपल्या सिस्टीम मध्ये दोन चार्ज आहेत, जसं की हा एक क्यू आणि दुसरा क्यू इथे, आणि एक्झॅक्टली सेंटर मध्ये आपण तिसरा चार्ज घेऊन येतोय ज्याची व्हॅल्यू आहे -2q एवढी. त्यामुळे ह्यांचं सेपरेशन सुद्धा आपल्याला इथे लिहायला हवं, जे की दिलेलं आहे गिवन ए आणि ए. सो हे दोन चार्जेस ए एवढ्या अंतरावरती आहेत एकमेकांपासून, आणि हे सुद्धा, आणि हे दोन आहेत ते 2a एवढ्या अंतरावरती आहेत, असं सुरुवातीलाच आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची आहे, आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, जो की U इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन डिस्टन्स. डिस्टन्सला तुम्ही R म्हणा, A म्हणा, काही चालेल.
अर्थात हे दोन चार्ज जे आहेत यांच्या साइन्स म्हणजे त्यांच्या पोलॅरिटी सुद्धा आपल्याला विचारात घ्यायच्या, वेदर दे आर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ठीक आहे, सध्या आपण इथे फॉर्म्युला म्हणून लिहितोय, पण ज्यावेळेला आपण ऍक्च्युअल मध्ये पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करू त्यावेळेला त्यांच्या चार्जेसच्या साइन सुद्धा आपल्याला विचारात घ्यायच्या असतात. जसं की इथे 3 चार्जेस आहेत आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ऍक्च्युअली इंटरॅक्शन एनर्जी असते. त्यामुळे हे 2 चार्ज एकमेकांशी इंटरॅक्ट करतील, हे 2 चार्ज एकमेकांशी इंटरॅक्ट करतील आणि हे 2 चार्ज सुद्धा एकमेकांशी इंटरॅक्ट करणार आहेत. त्यामुळे आपली टोटल एनर्जी आहे सिस्टीमची, पोटेन्शियल एनर्जी, ती फाइंड आउट करताना आपल्याला 3 टर्म्स मिळतील. त्या कशा त्या आपण बघूया. सो टोटल पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ज्याला आपण U टोटल असं नाव देऊया. U टोटल इज इक्वल टू बघा K टाइम्स, आता माझ्यासाठी ही एक पेअर तयार झालेली आहे इथे जी Q आणि -2Q आणि त्यांच्यामधलं अंतर जे की A एवढं आहे. त्यानंतर ही एक पेअर तयार झाली, ही सुद्धा सेम व्हॅल्यू देते इथे आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे A आणि तिसरी पेअर आहे हे या 2 चार्ज मध्ये. सो आपण ती Q² अपॉन 2A एवढ्या अंतरावरती आहेत ते 2 चार्ज, त्यामुळे आपण असं लिहितोय. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण ह्या गोष्टी सॉल्व्ह करूया. बघा दोन्ही टर्म सेम आहेत, सो मी इथे 2 टाइम्स ह्या दोन्ही टर्म अशा एकत्र करून लिहितो, जे की माझं किती उत्तर येते बघा, इट इज -2Q² अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट टाइम्स A. ठीक आहे, K ची व्हॅल्यू मी इथे रिप्लेस करतोय, सबस्टिट्यूट करतोय, कारण माझ्या उत्तरामध्ये K ची व्हॅल्यू तशी दिलेली आहे म्हणून. त्यानंतर पुन्हा इथे मी असं म्हणू शकतो Q² अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट 2A. तर ही गोष्ट मला सॉल्व्ह करावी लागेल. 2 to the 4 -4Q² अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट A प्लस Q² अपॉन 2 into 4 8 पाय एप्सिलॉन नॉट A. इथे 8 आहे, इथे 4 आहे, मला इथे दोन्ही ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केले तर माझा बेस कॉमन होईल आणि मी सिम्पली ऍड करू शकतो. सो मी इथे लिहितोय -8Q² प्लस Q² अपॉन 8 पाय एप्सिलॉन नॉट A आणि पुढे जाऊन न्यूमरेटर मध्ये राहतोय -7Q² अपॉन 8 पाय एप्सिलॉन नॉट A. तर माझं उत्तर हे ऑप्शन डी हे येत आहे. सो दिस इज द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. Question: An electron of a mass me and a proton of mass mp are kept in a uniform electric field. The ratio of the acceleration of electron ae to the acceleration of a proton ap is. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 पार्टिकल्स दिलेत, एक म्हणजे इलेक्ट्रॉन आणि दुसरा आहे प्रोटॉन, आणि सोबत एक इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, जसे की आपण ह्याला ई वेक्टर असं नाव देऊया. इथे डिरेक्शन आपण बघतोय की इलेक्ट्रिक फील्ड ही समवॉट ह्या लेफ्ट टू राईट अशी चालली आहे आणि ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर मी एक इलेक्ट्रॉनला ठेवला तर हा इलेक्ट्रॉन कोणत्या दिशेने फोर्स एक्सपिरियन्स करेल असा प्रश्न आहे. तर बघा इलेक्ट्रिक फील्ड ही ह्या दिशेने म्हणजे इथे कुठेतरी पॉझिटिव्ह चार्ज आहे बराच सारा आणि इथे कुठेतरी निगेटिव्ह चार्ज आहे. रादर इलेक्ट्रिक फील्ड ही पॉझिटिव्ह चार्ज पासून रेडियली आउटवर्ड डिरेक्ट करते हे आपल्याला माहिती आहे. समजा पुढे जर निगेटिव्ह चार्ज आले तर ती तिथे जाऊन कलेक्ट होईल निगेटिव्ह चार्जकडे. अशा पद्धतीने इलेक्ट्रिक फील्ड ही डिरेक्ट होत असते आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन हा ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आता आहे. अर्थात इथे कोणते चार्जेस वगैरे ह्या गोष्टी आपल्याला मॅटर नाही करत, आपण जस्ट अंडरस्टँडिंगसाठी या गोष्टी विचारात घेतोय. त्यामुळे हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल हा समव्हाट अशा दिशेने फोर्स एक्सपिरियन्स करेल. तो निगेटिव्ह आहे, इकडे कुठेतरी पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे तो अट्रॅक्ट केला जाईल. आणि जर समजा ह्याच ठिकाणी एक मी प्रोटॉन घेतला तर प्रोटॉनकडे चार्ज आहे +E आणि तो काहीसा अशा पद्धतीने फोर्स एक्सपिरियन्स करेल आणि त्या दिशेकडे वळेल. त्यामुळे इकडे निगेटिव्ह चार्ज असल्या कारणाने प्रोटॉन हा इकडे ओढला जाईल. अशा पद्धतीने हे 2 फोर्स 2 वेगवेगळ्या पार्टिकल्स वरती अप्लाय होत आहेत. हे दोन्ही फोर्सची मॅग्निट्यूड सेम असणार आहे. बघा
त्याची किंमत आपण फॉर्म्युला जर लिहिला तर एफ ई हा जो कुलंबिक फोर्स आहे हा ई टाइम्स कॅपिटल ई, हे आपण मॅग्निट्यूड लिहिले. जर मॅग्निट्यूड मध्ये विचार केला तर एफ ई इज इक्वल टू ई टाइम्स, ह्यामध्ये ई इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ॲज वेल एज चार्ज ऑन प्रोटॉन, जे की सेम असतात. आणि इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे, हे आपण अज्युम करतोय. त्यामुळे हा झाला फोर्स. आता न्यूटनचे नियम आपल्याला काय सांगतात की ज्या वेळेला एखाद्या पार्टिकलवरती फोर्स अप्लाय होतो त्यावेळेला ते पार्टिकल ऍक्सिलरेट होतं. आता त्याचं ऍक्सेलरेशन आपण काहीसं असं लिहित आलोय बघा, मास इंटू ऍक्सेलरेशन इज इक्वल टू कोणता फोर्स, तर इलेक्ट्रिक किंवा कुलंबिक फोर्स ह्यामुळे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण ह्या सिच्युएशनला इक्वेशन मध्ये मांडतोय आणि त्यानंतर ऍक्सिलरेशन मला हवं असेल तर इट इज ई अपॉन स्मॉल एम असं लिहू शकतो. मग इथे इलेक्ट्रिक फील्ड आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ह्या दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे ऍक्सिलरेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मास ऑफ द पार्टिकल, हे आपण बोलू शकतो. आता प्रश्न आपल्या उत्तराकडे येऊया की नक्की मला फाइंड आउट काय करायचं आहे. तर मला ऍक्च्युली रेशो फाइंड आउट करायचा आहे. जर रेशो कोणाचा आहे तर इट इज ऍक्सिलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन ऍक्सिलरेशन ऑफ प्रोटॉन. आणि नुकतंच मी हा फॉर्म्युला डिराइव्ह केलाय, तो मी इथे सबस्टिट्यूट केला. तर मास ऑफ इलेक्ट्रॉनला आपण एम ई ने डिफाईन करूया आणि मास ऑफ प्रोटॉनसाठी आपण एम पी म्हणूया. आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं तर इट इज एम पी अपॉन एम ई. आणि त्यामुळे आपलं ऑप्शन बी हा जो आहे तो इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट इन द केस ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. First, they do not pass through an insulator. Second, they do not pass through a conductor. Next, they starts from positive charge and ends on the negative charge. And last, they do not intersect each other. बघा, ह्या 4 स्टेटमेंट्स आहेत, त्यांच्यापैकी एक रॉंग स्टेटमेंट आपल्याला फाइंड आउट करायचे. इथे त्यांनी रॉंग म्हटलंय. सो आपण जर ह्या 4 स्टेटमेंट पैकी ही बी स्टेटमेंट पहिली विचारत घेऊया कंडक्टर बद्दल. ती का विचारत घेऊया हे तुम्हाला लवकरच कळेल. सो दे डू नॉट पास थ्रू कंडक्टर. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कंडक्टर मधून जात नाहीत असं त्याचा अर्थ होतो. आणि कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 असते हे आपल्याला माहिती आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड कंडक्टरच्या आतमध्ये कशी 0 असते ते जर आपण बघायचं झालं तर लेटेस्ट से आपण एक कंडक्टर घेऊया, एक अशी प्लेट किंवा असा छोटासा व्हॉल्यूम घेऊया आपण. आणि हा व्हॉल्यूम कंडक्टर पासून बनलेला आहे. ह्या कंडक्टरला आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सपोज ठेवलं तर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ज्याला हा कंडक्टर आपण ठेवू त्यावेळेला ह्या कंडक्टर मधले जे काही निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रॉन्स, हे सगळे ह्या साईडला गॅदर्ड व्हायला स्टार्ट होतील. लक्षात घ्या, कारण इलेक्ट्रिक फील्ड इकडनं इकडे जाते, याचा अर्थ इथे काहीतरी पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि इथे काहीतरी निगेटिव्ह चार्ज आहेत. अर्थात ते आपली एक स्टेटमेंट सुद्धा इथे की दे स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज, ही बरोबर स्टेटमेंट आहे बघा. त्यामुळे हे तर उत्तर बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज पॉइंटेड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्ज, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेला अशी जात असेल त्यावेळेला सगळे निगेटिव्हली चार्ज इकडे येतील आणि त्यामुळे करस्पॉन्डिंगली ऑल पॉझिटिव्ह चार्ज विल गॅदर्ड ऑन दिस साइड. हे जे काही सिच्युएशन तयार झाले ह्यामुळे आतमध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, हिला आपण ई इंड्युस्ड म्हणूया, ई इंड्युस्ड. आणि ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, जी बाहेरून आपण आणतोय. त्यामुळे अशा पद्धतीने आता ह्या कंडक्टरवरती 2 इलेक्ट्रिक फील्ड आहेत. एक म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जी की लेफ्ट टू राईट आहे आणि इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड आहे जी राईट टू लेफ्ट आहे. कारण इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ह्या दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड ई नेट असं जर मी म्हटलं तर इट इज ई एक्सटर्नल प्लस ई इंड्युस्ड. अशा व्हेक्टर ऍडिशन आपण करून नेट इलेक्ट्रिक फील्ड लिहू शकतो. बरं, ही नेट इलेक्ट्रिक फील्ड ही जी काही सिस्टीम आहे हिची 0 होते बघा. कशी 0 होते? ही जी प्रोसेस आहे की यामध्ये जे रिडिस्ट्रीब्युशन चालू आहे चार्जेसचं हे कंटिन्यू राहतं जोपर्यंत ही जी ई इंड्युसची मॅग्निट्यूड आहे ही ई एक्सटर्नल एवढी होत नाही तोपर्यंत. म्हणजे कधी तर मॅग्निट्यूड ऑफ ई इंड्यूस जोपर्यंत मॅग्निट्यूड ऑफ ई एक्सटर्नल एवढी होत नाही
तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहते आणि ज्या वेळेला या दोघांच्या मॅग्निट्यूड सेम असतील, डिरेक्शन अपोजिट असतील, तर त्यांची वेक्टर ऍडिशन 0 येते. अशा पद्धतीने नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर, लक्षात घ्या, नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज 0. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स डू नॉट पास थ्रू अ कंडक्टर. ही स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट, ही सुद्धा स्टेटमेंट आपली बरोबर होती. दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. ही तिसरी स्टेटमेंट आपण व्हेरीफाय करूया. बघा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे ऍक्च्युअली फ्लक्स आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स. आपण अशा पद्धतीने समजा जर दाखवलं, इलेक्ट्रिक फील्ड ही अशी एक इकडे चालली आणि अशी इकडे चालली, तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कर्व लाईन असतील आणि इलेक्ट्रिक फील्ड मला शोधायचे आहे, जसे की ह्या साईडने मी अशी एक नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दाखवतोय, तर ही इलेक्ट्रिक फील्ड ह्या सर्टन लोकेशनला किती आहे असं जर विचारलं तर मला इथे टँजंट काढायला लागतो आणि ही आहे इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन. आलं लक्षात? त्यामुळे ह्या ठिकाणी इंटरसेक्शन पॉइंट जो मला दिसतोय त्या ठिकाणी दोन कर्व एका ठिकाणून एका पॉइंट कडून चालले, त्यामुळे ही इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती समवट अशा दिशेने चालली आणि ही इलेक्ट्रिक फील्ड ही ह्या कर्वला टँजंट असते. त्यामुळे ऍट ए सिंगल पॉइंट इलेक्ट्रिक फील्डच्या दोन दिशा आपल्याला बघायला मिळतात, जे की पॉसिबल नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड ही कधीही इंटरसेक्ट होत नाही. ओके, दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. त्यामुळे बी, सी आणि डी ह्या तिन्ही गोष्टी बरोबर आहेत. ही आणि ही स्टेटमेंट एक्झॅक्टली मॅच करते, फक्त इथे कंडक्टरच्या जागी इन्सुलेटर म्हटले आणि इन्सुलेटर हा एक्झॅक्टली अपोजिट टू कंडक्टर असतो आणि त्यामुळे इन्सुलेटर मधनं इलेक्ट्रिक फील्ड ही पास होते आणि कंडक्टर मधनं इलेक्ट्रिक फील्ड पास होत नाही असं आपण म्हणतो. त्यामुळे रॉंग स्टेटमेंट कोणती असेल तर ती आपली पहिली आहे. त्यामुळे आन्सर ए हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द इलेक्ट्रिक फ्लक्स लिंक विथ द क्लोज सरफेस इन न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम आणि ऍप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू दिली आपल्याला गिव्हन आणि ऑप्शन्स आहेत आणि एक डायग्राम दिले. या डायग्राम मध्ये आपण बघतोय की हा एक क्लोज्ड सरफेस आहे, ह्याच्या बाहेर काही चार्जेस आहेत आणि हे आतमधले चार्जेस आहेत. ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू गॉस लॉ आपण काय लिहितो बघा, गॉस लॉ, total flux passing through the closed surface is Q enclosed upon epsilon naught. epsilon naught ही परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. Q enclosed म्हणजे इथे एनक्लोज झालेले चार्ज, हे एवढे सारे चार्ज इथे एनक्लोज्ड आहेत, त्यांची आपण व्हॅल्यू इथे लिहून घेऊया. 2.35 प्लस 5 प्लस 2 मायनस 0.5 coulomb upon epsilon naught means 8.85 into 10 raised to minus 12 coulomb square per Newton meter square. ओके, सो ह्या गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करायच्यात आणि त्याच्यावरून आपल्याला फ्लक्स मिळून जाईल टोटल, पाय टोटल. ह्या गोष्टी जर ऍड केल्यात तर 5 प्लस 2 इज 7 प्लस 2 इज 8, 9. 9.35 मायनस 0.5 इज 8.85 अपॉन 8.85 इंटू 10 रेज टू मायनस 12. हे कॅन्सल होतील आणि 10 रेज टू मायनस 12 वर जाऊन प्लस 12 होईल. सो दिस इज द आन्सर. बघा इथे कुलम पण कॅन्सल होईल ह्या एका कुलम सोबत. सो न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम, this is the unit for this flux total. So अशा पद्धतीने आपलं उत्तर किती येते? C. C is the correct answer for this question. Next question. The network of 4 capacitors is connected to a battery as shown. The ratio of charges on the capacitors C2 and C4 is. So हे दोन कॅपॅसिटर्स आपल्याला दिसत आहेत ज्यांच्यावरती किती चार्जेस ह्या बॅटरीमुळे येणार आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सगळ्यात पहिला आपल्याला काही महत्वाचे रिझल्ट्स माहिती पाहिजेत, जसं की ज्या वेळेला दोन कॅपॅसिटर्स हे सिरीज मध्ये कनेक्टेड असतात एकमेकांना आणि त्यांच्या अक्रॉस जर का आपण बॅटरी कनेक्ट केली तर त्यांच्यावरती सेम चार्ज जनरेट होतो. बघा इथे प्लस क्यू तर इथे मायनस क्यू, इथे प्लस क्यू तर इथे मायनस क्यू. लेटेस्ट हा कॅपॅसिटर C1 आहे, हा कॅपॅसिटर C2 आहे आणि बॅटरीकडे पोटेन्शियल आहे V. तर असं का होतंय तर बॅटरीमुळे येणारा जो करंट आहे I, हा करंट दोन्ही कॅपॅसिटर्स मधून सेम जातो
आणि करंट म्हणजेच फ्लो ऑफ चार्ज. त्यामुळे सेम चार्ज ह्या दोन्हीही कॅपॅसिटर्स वरती जनरेट होणार आहेत. लक्षात येते. पण ज्या वेळेला आपण असेच दोन कॅपॅसिटर्स पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये घेतोय त्यावेळेला काय होतंय, त्यावेळेला आपली बॅटरी जो करंट देते तो करंट स्प्लिट होतोय बघा, इथे आणि इथे. लेटेस्ट हा C2 कॅपॅसिटर आणि हा C1 कॅपॅसिटर. तर इथे आपण म्हणूया I2 करंट चाललाय आणि इथे म्हणूया I1 करंट चाललाय. ठीक आहे. आता हा करंट, त्यामुळे इथे ह्या कॅपॅसिटरच्या पहिल्या ह्या पॉझिटिव्ह ह्या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्जेस येत आहेत, त्याला आपण प्लस Q1 म्हणूया, इथे मायनस Q1 म्हणूया, इथे प्लस Q2 म्हणूया आणि इथे मायनस Q2 म्हणूया. अशा पद्धतीने चार्जेसचं अॅक्युम्युलेशन होईल. आणि ह्या दोन गोष्टींचा वापर करून आता आपल्याला इथे किती चार्जेस तयार होत आहेत ते शोधायचं आणि त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा. सो त्यासाठी आपल्याला हे जे तीन कॅपॅसिटर्स आहेत हे ऍक्च्युली सिरीज मध्ये आहेत बघा. विथ रिस्पेक्ट टू धिस हे जे दोन टर्मिनल्स आहेत ह्याच्यामध्ये हे तीन जण सिरीज मध्ये आहेत आणि ते त्यांचा जो एक इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर आहे तो ह्याला पॅरलल मध्ये आहे. त्यामुळे हेच एक आपण असं नेटवर्क बनवू शकतो जे की आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल, ज्यामध्ये आपण इथे C इक्विव्हॅलन्स म्हणूया. हा C इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, तर ह्या तिघांचे सिरीज नेटवर्क आणि हा C इक्विव्हॅलन्स आणि हा आहे माझं C4 आणि हे सगळं माझं बॅटरीला कनेक्शन जाणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. सो फर्स्ट मला काय फाइंड आउट करायचं, C इक्विव्हॅलन्स. सो पहिला आपण ते फाइंड आउट करून घेऊया. C इक्विव्हॅलन्स कसा मिळवणार मी, 1/C इक्विव्हॅलन्स इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 1/C1 इज 1/1C प्लस 1/2C प्लस 1/3C. ह्या ठिकाणी बघा C मी पहिला म्हणजे बाहेर काढून घेतो आणि त्यानंतर 1 प्लस 1/2 इज 3/2 प्लस 1/3 हे मला सॉल्व्ह करावं लागेल. अगेन 1/C, 3 3 9 प्लस 2 इट इज 11 अपॉन 2 3 6, so 11/6. त्यामुळे मला 1/C इक्विव्हॅलन्स जो आहे तो 11/6C मिळतोय आणि C इक्विव्हॅलन्स आहे हा 6/11C एवढा मिळतोय. त्यामुळे C इक्विव्हॅलन्स इज 6/11C एवढा मिळाला. आता माझ्याकडे फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू CV. हा माझा फॉर्म्युला आपण पुस्तकात शिकलो. या फॉर्म्युल्याला कसा डिराइव्ह झालाय तो. सो चार्ज म्हणजेच कॅपॅसिटन्स इंटू व्होल्टेज, तो फॉर्म्युला आपण इथे विचारात घेऊन ह्या आणि ह्या दोन कॅपॅसिटर्स वरती किती चार्ज जनरेट झालाय ते फाइंड आउट करणार आहोत. बघा ह्या ठिकाणी आपल्याला हे दोन कॅपॅसिटर्स पॅरलल आहेत हे माहितीच आहे. त्यामुळे नक्कीच इथे वेगवेगळ्या पद्धतीने चार्ज तयार होणार आहेत. पॉझिटिव्ह प्लेट्स ह्या साईडला कनेक्टेड आहे, त्यामुळे इथे लेट अस कन्सिडर प्लस Q1 असा चार्ज आलाय आणि इथे मायनस Q1 असा चार्ज आला आणि इथे प्लस Q4 एवढा चार्ज येईल आणि इथे मायनस Q4 एवढा चार्ज येतो. बघा ज्या वेळेला बॅटरीची पॉझिटिव्ह टर्मिनल हे कॅपॅसिटरच्या एका प्लेटला कनेक्ट असेल तर तिथे पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि एक्झॅक्टली अपोजिटला निगेटिव्ह चार्ज येतो. हे लॉजिक आहे याच्या मागचं. त्यामुळे आपण इथे प्लस साइन इकडे घेतलं, इथे मायनस इकडे घेतलं. ह्या केसमध्ये बॅटरीचं टर्मिनल असं होतं त्यामुळे मी असं दाखवलंय. सो कन्फ्युज होऊ नका या केसमध्ये. आता मला फायनली इथला Q1 ची व्हॅल्यू आणि Q4 ची व्हॅल्यू शोधायची. ती कशी शोधणार मी, तर ह्या ठिकाणी बघा मी थोडंसं इथे पार्टिशन करतो. Q1 जर मला हवा असेल तर बाय डेफिनेशन मी काय लिहिणार, इट इज C इक्विव्हॅलन्स टाइम व्होल्टेज. सो इट इज C इक्विव्हॅलन्स टाइम व्होल्टेज. C इक्विव्हॅलन्स माझा किती आलाय, 6/11C. 6/11C. आणि दुसरा आहे माझा Q4. हा फोर्थ कॅपॅसिटरवरचा चार्ज आहे तो C4 टाइम्स V मला घ्यावा लागेल आणि C4 आहे माझा 4 टाइम्स C इंटू V. इथे सुद्धा इंटू V आपण घेणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने मला हे दोन चार्जेस मिळून गेले आणि मला तेच विचारले त्यांनी. बघा द रेशो ऑफ चार्जेस ऑन द कॅपॅसिटर C2 अँड C4. आपल्याला C इक्विव्हॅलन्स म्हणजे ह्याच्यावरचे चार्जेस मिळाले. मगाशी आपण बघितलेलं की ज्या वेळेला दोन कॅपॅसिटर्स किंवा दोनपेक्षा जास्त कॅपॅसिटर सिरीज मध्ये असतात त्यावेळेला त्या प्रत्येकावरती सेम चार्ज येतो. ह्याचा अर्थ असा होतो की C इक्विव्हॅलन्स वरती जर एवढा चार्ज तयार झालाय तर तेवढाच चार्ज इथे पण तयार झालाय, इथे पण तयार झालाय आणि इथे सुद्धा तयार झालाय.
आपण इंटरेस्टेड आहोत ह्याच्यावरती किती चार्ज तयार झालाय, आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की इथे सुद्धा जसे की पॉझिटिव्ह प्लेट आहे, सो प्लस Q1 एवढा चार्ज झालाय आणि इथे मायनस Q1, इथे सुद्धा तसंच प्लस Q1 मायनस Q1, आणि इथे सुद्धा तसंच प्लस Q1 मायनस Q1. लक्षात येते. सो अशा पद्धतीने या तिन्ही कॅपॅसिटर्स वरती Q1 चार्ज आहे. त्यामुळे आपण फायनली असं म्हणू शकतो चार्ज ऑन कॅपॅसिटर C2 जो की Q1 आहे आणि चार्ज ऑन कॅपॅसिटर C4 जो की Q4 आहे, यांचा रेशो आपल्याला 6/11 CV अपॉन 4 CV, यामध्ये CV कॅन्सल होतील आणि 6 हे अशा पद्धतीने कॅन्सल होतील. 3 2 6 and 2 2 4. So 3/11 into 2 it is 22. हे माझं उत्तर येत आहे आणि हे ऑप्शन ए एवढं आहे. त्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. A parallel plate air-filled capacitors of capacitance C1 has plate area capital A and the distance between plate is D. When a metal sheet of thickness D/2 and of the same area capital A is introduced between the plates of capacitance C2, then the ratio of C2 is to C1 is what? बघा, ह्या प्रश्नामध्ये दोन सिच्युएशन्स आपल्याला दिल्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली सिच्युएशन आपण इथे समजून घेऊया आणि तिचा फॉर्म्युला डिराईव्ह करूया. तर आपल्या समोर एक कॅपॅसिटर आहे पॅरलल प्लेट आणि त्याच्या प्लेटचा एरिया आहे कॅपिटल ए. दोन प्लेट मधलं सेपरेशन आहे डी आणि आतमध्ये काय आहे तर एअर आहे. एअर साठी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 1 असते, जिला आपण के सुद्धा म्हणतो. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे तर के. आणि त्यामुळे कॅपॅसिटन्स जर ह्या सिस्टीमचा आपण लिहायचा झाला तर तो एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर जो की 1 आहे इंटू एरिया अपॉन सेपरेशन बिटवीन टू प्लेट्स. त्यामुळे आपल्याला C1 मिळून गेलाय जो की ह्या सिस्टीमचा आहे. दुसरी सिस्टीम आपण काढूया ज्यामध्ये अशाच दोन प्लेट्स आहेत, पण आता ह्या प्लेट्स च्या मधी आपण एक मेटल शीट इंट्रोड्यूस करतोय. बघा, ही अशी मेटल शीट आहे. आता ह्या मेटल शीट असल्यामुळे ह्याची एप्सिलॉन आर किंवा के ची व्हॅल्यू ही इन्फिनिटी असते. हे सुद्धा आपल्याला वापरायचं पुढे जाऊन. ह्या मेटल शीटची थिकनेस आहे D/2. सो हे जे अंतर आहे D/2 आहे आणि ह्या ज्या दोन प्लेट्स आहेत त्या प्लेट्स मधलं अंतर आहे D. त्यामुळे हे जे अंतर आहे ते आणि हे जिथे एअर आहे ऍक्च्युली बघा ह्या डिस्टन्स मध्ये एअर आहे आणि हे अंतर असणार आहे D/4 आणि हे असणार आहे D/4. त्यामुळे D/4 प्लस D/4 D/2 प्लस D/2 म्हणजे टोटल D. त्यामुळे असं हे डिस्टन्स सेपरेशन आहे कॅपॅसिटरच्या आतमध्ये. हा जो कॅपॅसिटर आहे ह्याच्या प्लेट्स एरिया कॅपिटल एच आहेत आणि ह्या प्लेटवरती प्लस क्यू चार्ज आहे आणि ह्या प्लेटवरती मायनस क्यू चार्ज आहे. असं असल्यामुळे ह्या प्लेट्सच्या आतमध्ये म्हणजे हा जो पूर्ण रिजन आहे जिथे आपण ही शीट इन्सर्ट केली तिथे E0 एवढी इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे सुरुवातीपासूनच. जशी आपण मेटल शीट आतमध्ये इन्सर्ट करू तशी ती मेटल शीट ही E0 इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्स करेल आणि त्यामुळे ह्या मेटलवरती चार्जेस जे आहेत ते रिडिस्ट्रीब्यूट होतील आणि त्याला आपण पोलरायझेशन असं सुद्धा म्हणतो. त्यामुळे इथे काय होणार आहे, जसं की इथे पॉझिटिव्हली चार्ज प्लेट आहे त्यामुळे इथे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स गॅदर्ड व्हायला स्टार्ट करतील आणि ह्या साईडला निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे ह्या साईडला संपूर्ण पॉझिटिव्ह चार्ज यायला स्टार्ट करतील इनसाइड द मेटल जे काय आहे. त्यामुळे एक साईडला पॉझिटिव्ह चार्ज आहे दुसऱ्या साईडला निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे इनसाइड द मेटल शीट इलेक्ट्रिक फील्ड एक वेगळी इंड्युस्ड होईल जिला आपण ईपी म्हणूया, पोलरायझिंग इलेक्ट्रिक फील्ड. आणि ही ईबी ही एक्झॅक्टली उलट्या दिशेने आहे E0च्या. त्यामुळे आता नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कॅपॅसिटर जर कोणी सांगितलं तर ती E0 मायनस ईपी एवढी असेल. ओके, तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि आता आपल्याला कॅपॅसिटन्स लिहायचा या सिस्टीमचा. पण कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आहे तर C इज इक्वल टू
बघा आपल्याकडे एक जनरल फॉर्म्युला आहे चार्जचा, क्यू इज इक्वल टू सी व्ही, आणि त्याच्यावरनं सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. हा फॉर्म्युला आपण कपॅसिटन्स फाइंड आउट करण्यासाठी घेऊ शकतो. पण मला पहिला म्हणजे व्ही ची व्हॅल्यू शोधायला हवी. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे या दोन पॉईंटच्या अक्रॉस ते आपण फाइंड आउट करूया सर्वप्रथम. त्यामुळे पोटॅन्शियलचा एक जनरल फॉर्म्युला आपण लिहूया, जो की ई टाइम्स डी हाही असतो. त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण पहिल्यांदा पोटेन्शियल फाइंड आउट करूया. सो व्ही इज इक्वल टू ई टाइम्स, आता इथे ई दोन आहेत बघा, ई नॉट आणि ईपी. सो ई नॉटला मी सुरुवातीला घेतलं तर ई नॉट कुठे कुठे आहे, तर डी बाय 4 या अंतरामध्ये ई नॉट आहे, तसंच ह्या डी बाय 4 मध्ये ई नॉट आहे. त्यामुळे इट इज डी बाय 4 प्लस डी बाय 4 प्लस ईपी कुठे आहे, तर ईपी हा डी बाय 2 एवढ्या ह्या रिजन मध्येच फक्त ईपी आहे. त्यामुळे दोन्हीही डिस्टन्सेस मला अशा पद्धतीने लिहून इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स म्हणजेच पोटेन्शियल डिफाइन करून घ्यावं लागेल. सो ई नॉट इज डी बाय 2, सो ई नॉट इंटू डी बाय 2 प्लस ईपी इंटू डी बाय 2 हे मी लिहू शकतो. मला रिलेशन शोधायचंय ईपी आणि ई नॉट मधलं. बघा ई नॉट म्हणजे मी सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट असंही लिहू शकतो, कारण इनसाइड द कपॅसिटर इलेक्ट्रिक फील्ड, ज्यावेळेला एअर फील्ड कपॅसिटर असतो तो, त्यावेळेला इनसाइड द कपॅसिटर इलेक्ट्रिक फील्ड ही एवढी असते. आता ईपी मला ती सांगायची झाली, ज्या वेळेला मी एक मेटल प्लेट किंवा एक डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट करतो त्यावेळेला ईपी माझी जी काय बदलेल ती असणार आहे के टाइम्स एप्सिलॉन नॉट. ही ईपी म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेली आहे मेटल स्लॅबच्या मध्ये, ती इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्यामध्ये तिचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मला घ्यावा लागेल के. तर अशा पद्धतीने ह्या दोन इलेक्ट्रिक फील्ड्स आहेत आणि त्या आम्ही अशा रिलेट करतोय. मग ही मी इन टर्म्स ऑफ ई नॉट अशा पद्धतीने लिहू शकतो आणि ते मी इथे सबस्टिट्यूट करणार आहे. सो ई नॉट टाइम डी बाय 2 प्लस ई नॉट टाइम के डी बाय 2. पुढे जाऊन मी ई नॉट डी बाय 2 कॉमन घेतो आणि 1 प्लस 1 अपॉन के लिहू शकतो. बरं, ई नॉट काय आहे इन टर्म्स ऑफ, बघा इथे बरेच सारे फॉर्म्युला ऍट अ टाइम काम करतात. सो ई नॉट इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट, तो चार्ज पर युनिट एरिया इंटू एप्सिलॉन नॉट असं मी लिहिलं. त्यामुळे ई नॉटला मी असं लिहित असेल तर मला इथे रिप्लेस करावं लागेल त्याला. सो इट इज चार्ज अपॉन एरिया इंटू एप्सिलॉन नॉट. हा फक्त ई नॉट झाला आणि पुन्हा डी बाय 2 हा आहेच इथे, सोबतच 1 प्लस 1 अपॉन के मला मिळून जात आहे. सो दिस इज द पोटेन्शियल अक्रॉस दिस सिस्टम. ओके, आता मी हा फॉर्म्युला वापरणार आहे आणि मला कपॅसिटन्स शोधायचा, ज्यामध्ये पोटेन्शियल माझ्या समोर आलेलं आहे आणि मला C2 मिळून जाईल. सो C2 साठी मी इथे जागा करून घेतोय. C2 मला फाइंड आउट करायचा आहे, जो की Q अपॉन V एवढा राहणार आहे. पण Q अपॉन V मला इथे V मिळून जातोय, तो मी सबस्टिट्यूट करतो. V किती मिळतं, इट इज QD अपॉन ट्वाइस एप्सिलॉन नॉट A इंटू 1 प्लस 1 अपॉन K. आता K चं काय व्हॅल्यू आहे, तर K हा इन्फिनिटी आहे बघा. K इन्फिनिटी असल्यामुळे 1 अपॉन इन्फिनिटी इज तसंही 0, आणि त्यामुळे ही पूर्ण टर्म ह्या 1 ला मल्टिप्लाइड होऊन तेवढीच बनून राहील. सो Q आणि Q कॅन्सल होऊन मला काय मिळतंय, तर इट इज ट्वाइस एप्सिलॉन नॉट A अपॉन D. हा माझा C2 मिळतोय. माझ्याकडे C1 होता एप्सिलॉन नॉट A अपॉन D आणि C2 मला मिळाला ट्वाइस एप्सिलॉन नॉट A अपॉन D. ह्या दोन गोष्टींचा मला रेशो घ्यायचा आहे. रेशो कसा घ्यायचा आहे, तर C2 बाय C1 घ्यायचा आहे, ना की C1 बाय C2. सो C2 बाय C1 इज ट्वाइस एप्सिलॉन नॉट A अपॉन D आणि एप्सिलॉन नॉट A अपॉन D. आणि उत्तर मला मिळून जाते 2 अपॉन 1. त्यामुळे माझं ऑप्शन मध्ये ए हे उत्तर बरोबर असणार आहे. सो अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. An uncharged capacitor is connected to a battery. While charging the capacitor, how much is the energy lost from the energy supplied by the battery? बघा, ह्या सिच्युएशन नुसार आपण एक डायग्राम काढूया, एक सर्किट डायग्राम आपण काढूया, ज्यामध्ये ही आहे बॅटरी, तिचं पोटेन्शियल आहे V, आणि इथे मी कपॅसिटर जोडणार आहे. बघा, सुरुवातीला हा कपॅसिटर अनचार्ज्ड आहे, ठीक आहे.
जसा मी ह्याला इथे जोडीन आणि बॅटरी जे कनेक्ट करेन तसा हा कॅपॅसिटर चार्ज व्हायला स्टार्ट करेल. त्यामुळे बॅटरीचं मेन काम काय आहे तर वर्क डन करायचे बॅटरीला, काही सर्टन अमाऊंट ऑफ चार्ज इथपर्यंत घेऊन पोहोचवायचे. सो इथे करंट हा एवढा मिळून जाईल. जशी बॅटरी आपण इथे स्विच असेल तर तो ऑन करू तसं करंट स्टार्ट होईल फ्लो व्हायला, आणि हा करंट म्हणजेच ब्लॉक चार्जेस जे की इथे जाऊन साठतील. अशा पद्धतीने सुरुवातीला कॅपॅसिटर जो अनचार्ज होता तो आता चार्ज होऊन जाईल. याचं चार्जिंग झाल्यानंतर याच्याकडे किती एनर्जी आहे त्याचा एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे बघा. याचं चार्जिंग झाल्यानंतर म्हणजे फुल्ली चार्ज कॅपॅसिटर contain energy जी की 1/2 CV² एवढी असते. बघा आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे, Q म्हणजेच C × V. तो जर मी इथे C ला रिप्लेस करतोय Q ने, तर मला C लिहायचं झालं तर असं लिहायला लागेल Q/V, आणि हे मी इथे सबस्टिट्यूट केलं तर मला काय मिळेल, इट इज Q/V × V². त्यामुळे हा एक मी मला कॅन्सल करेल आणि मग मला फायनली एनर्जी किती मिळते तर इट इज 1/2 Q × V. ही एनर्जी कधी आहे, ज्यावेळेला कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज होतो तेव्हा. पण आपण ज्यावेळेला बॅटरी कनेक्ट करतो तेव्हा बॅटरी जे वर्क डन करतं, वर्क डन बाय द बॅटरी, त्याला आपण W ने डिफाईन करूया. हे आहे Q टाइम्स V. हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे वर्क डनचा. सो चार्ज इंटू पोटेन्शियल म्हणजेच वर्क डन. तर हे जे वर्क डन आहे ह्याचाच अर्थ आपण एनर्जी सप्लाय करतो ह्या कॅपॅसिटरला. कारण वर्क एनर्जी इक्विव्हॅलन्स प्रिन्सिपल जे आहे ते आपल्याला हे सांगतं की वर्क डन आणि एनर्जी हा ऑलमोस्ट सेम पद्धतीने काम करतात. आणि त्यामुळे वर्कला आपण इथे म्हणूया की इनिशियली किती एनर्जी प्रोव्हाइड केली जाते त्या कॅपॅसिटरला. सो इनिशियल एनर्जी provided to the uncharged capacitor, असं जर लिहायचं झालं त्याला आपण EI असं म्हणूया, जे होतं Q टाइम्स V. W आहे तोच EI आपण इथे घेतोय. आणि आता मला काय विचारलंय त्यांनी की हाऊ मच एनर्जी लॉस्ट, त्यामुळे किती लॉस झाला. सुरुवातीला आपण QV एवढी एनर्जी दिली आणि त्याच्याकडे फायनली किती बनून राहिली एनर्जी तर 1/2 QV. त्यामुळे आपण डेल्टा E म्हणजेच एनर्जी लॉस्ट असं लिहू शकतोय. आणि ज्यामध्ये इनिशियल एनर्जी QV एवढी होती आणि फायनल एनर्जी त्याच्याकडे होती ती 1/2 Q टाइम्स V, and that is equal to half of QV. एवढी एनर्जी लॉस्ट झाली, म्हणजे निम्मी एनर्जी ही लॉस्ट झालेली आहे. जेवढी आपण त्याला सप्लाय केली त्याच्यातली निम्मी लॉस्ट झाली आणि उरलेली आहे ती त्याच्याकडे स्टोर्ड होऊन राहिलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण ह्याच्यावरनं सरळ सांगू शकतो की 50% एनर्जी ही लॉस्ट झालेली आहे जी बॅटरीने प्रोव्हाइड केलेली कॅपॅसिटरला. सो अशा पद्धतीने हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील.